नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा पराठा आपण बनवू शकतो. टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी हा पराठा एकदम परफेक्ट आहे. चला तर मग आपण आता अजिबात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मेथी घेतलेली आहे. इथे मेथीचे आपल्याला पानंच घ्यायचे आहे. त्याचे देठ अजिबात वापरायचे नाहीत. पराठ्यामध्ये देठ घेतले की ते तोंडात पण येतात आणि याचे देठ थोडे करवट असतात. त्यामुळे आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत. तुम्ही या मेथीऐवजी इथे पालक पण वापरू शकता. तर मी इथे मेथी घेतलेली आहे. आता ही स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, जेणेकरून याची माती जी आहे ती व्यवस्थित निघून जाईल. मेथी, शेपू, पालक ह्या पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त मातीचे प्रमाण असते. त्यामुळे या भाज्या आपल्याला एखाद्या भांड्यात टाकून व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यावं लागतं, तेव्हा कुठे ह्या भाज्या स्वच्छ होतात. तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहे. भाजी धुवून घेतल्यानंतर आपल्याला आता मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. तुमच्याकडे चॉपर जर असेल तर तुम्ही त्या चॉपरने पण ही मेथी तुम्ही बारीक करून घेऊ शकता. तर मी ते चाकूच्या साहाय्याने मेथी बारीक करून घेत आहे. तर एकदम बारीक आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे. तर बघा चाकूच्या साहाय्याने पण अगदी मेथी बारीक चिरता येते. तर बघा मी ते बारीक अशी मेथी चिरून घेतलेली आहे. यामध्ये आपण आता 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला फक्त गव्हाचंच पीठ हवं असेल तर तुम्ही ते गव्हाचं पीठच वापरू शकता. तर इथे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. त्यात आपण तेल घालून घेऊया 1 चम्मच. तुम्ही तूप घातलं तरी चालेल. आता हे मिश्रण आपण पाणी न घालता आधी मिक्स करून घेऊया. आधी मिक्स केल्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालत असताना पण एकदम पाणी नाही घालायचं, जेणेकरून मिश्रण पातळ होईल. थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की मेथीला पण पाणी सुटतं. त्यामुळे पाणी लागेल तसं वापरायचं आहे. आणि पिठाचा गोळा जे आहे आपल्याला एकदम घट्ट असा ठेवायचा आहे, कारण की आपल्याला बाकीचं मिश्रण तयार करेपर्यंत याला पाणी सुटेल. तर 10 मिनटं असंच आपल्याला हे पिठाचा गोळा झाकून ठेवायचा आहे आणि घट्टसर ठेवायचा आहे. तर आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे आपल्याला 2 ते 3 बटाटे उकडलेले लागणार आहेत. तर मी इथे बटाटे उकडून घेतलेले होते. त्यानंतर आपल्याला या बटाट्यावरची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हे बटाटे मी हातानेच बारीक करून घेत आहे. तुम्हाला मॅशरने जर बारीक करायचं असेल तर तुम्ही बारीक करू शकता. तर मी ते हातानेच हे बटाटे बारीक करून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. ते मी चिली फ्लेक्स वापरलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण इथे वापरू शकता. तर आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. तर आपण हे बटाट्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये मीठ वापरताना थोडं कमीच वापरा. याआधी आपण मेथीचं पीठ लावलेलं आहे, त्यामध्ये पण आपण मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे दोन्हीचं मीठ जास्त व्हायला नको, म्हणून या मिश्रणामध्ये थोडं मीठ कमीच ठेवा. तर बघा इथे आपलं हे बटाट्याचं मिश्रण पण तयार झालेलं आहे. तर आता हे पीठ लावून ठेवलेलं आपण कसं झालं आहे बघूया. थोडंसं नरम झालेलं आहे. तर एकदा व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे. आता आपण पराठा लाटायला सुरुवात करूया. तर आपण पुरणपोळी कशी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवायचा आहे. तर इथे यामध्ये आपल्याला आपण पुरण जसं भरतो तसं हे आलूचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर सेम पुरणपोळीसारखंच आहे. लाटताना अगदी तसंच हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता हा पराठा आपण तव्यावर टाकून भाजून घेऊया. तर इथे मी तूप वापरलेलं आहे. तुम्ही तेल हवं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तूप वापरल्यामुळे पराठा जो आहे तो एकदम चविष्ट असा लागतो. तर दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पलटून एकदम व्यवस्थित तूप लावून भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते मिडियमच ठेवायची आहे. आणि तुम्हाला थोडासा खरपूस असा हवा असेल तर तुम्ही तेल तूप कमी वापरून गॅसची फ्लेम कमी ठेवू शकता.
जर तुम्ही हा पराठा पहिल्यांदा बनवत असाल तर तुमची रेसिपी बिघडण्याची अजिबात शक्यता नाही. अगदी परफेक्ट पहिल्याच वेळेस तुम्ही बनवू शकता. तर बघा हा पराठा किती मस्त दिसतोय. खायला पण तेवढाच चविष्ट आहे आणि साहित्य पण खूप काही जास्त नाही लागलेलं. कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनून हा तयार झालेला आहे. दिसायला पण तेवढाच छान आहे आणि खायला पण तेवढाच चविष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मग आपण पुन्हा एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.